नमस्कार मित्रांनो, तर आमची योद्धा न्यूज टीम जी आहे ती पोहोचली आहे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या या ठिकाणी, जी आहे नेरूळ शिवड्यामध्ये. आणि इथे चालू आहे जोरदार तयारी 11व्या वर्षीचं वार्षिक स्नेहसंमेलन. बघूया आपण आतमध्ये कशा प्रकारची प्रॅक्टिस चालू आहे. टीचरकडून आपण वेगवेगळ्या माहिती घेणार आहोत. सोबत आहेत माझी ही टीम. चला तर. आता आपल्या सोबत आहेत पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सोमा चॅटर्जी मॅडम. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात या पूर्ण कार्यक्रमाविषयी त्यांचं काय म्हणणं आहे आणि कशी तयारी चालू आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय सांगाल मला, कशी तयारी चालू आहे तुमची या कार्यक्रमासाठी? खूप छान. टीचर्स खूप मेहनत घेत आहेत आणि विद्यार्थी खूप उत्साहित आहेत. ही जी तुमची स्नेहसंमेलनाची तयारी चालू आहे त्यासाठी तुम्ही किती दिवसांपासून मेहनत करताय? टीचर्स तुम्हाला कसं सपोर्ट करतात आणि किती वर्षांपासून तुम्ही हे वार्षिक स्नेहसंमेलन करताय? सर्वप्रथम टीचर्स खूप मेहनत घेत आहेत आणि आम्ही 2 महिन्यापासून तयारी करत आहोत. या शाळेला 11 वर्ष पूर्ण झाले. तेव्हापासून दरवर्षी आपण स्नेह सम्मेलन करतो. इस कार्यक्रम का उद्देश्य आपका क्या है? इस कार्यक्रम का उद्देश्य यही है कि सारे विद्यार्थियों एक साथ जो परफॉर्म करते हैं स्टेज में, उनका कॉन्फिडेंस, उनका पब्लिक स्पीकिंग, स्टेज फियर को दूर करते हैं. इनके पेरेंट्स का सपोर्ट कैसा है आपको? पेरेंट्स बहुत सपोर्ट करते हैं. वो बहुत उनकी काफी उम्मीदें रहते हैं स्कूल से. और बच्चे इतने स्टेज फियर उनके दूर हो जाते हैं, बच्चे इतने कॉन्फिडेंट हो जाते हैं. फाइनली हमारे लिए बच्चे लोग को एजुकेशन में भी इसका काफी महत्वपूर्ण होता है, क्योंकि बच्चे एग्जाम में भी वो कॉन्फिडेंस उनका दिखता है. पेरेंट्स को आप क्या मैसेज देना चाहती हैं इस रिगार्डिंग? पेरेंट्स को हम यही मैसेज देना चाहते हैं कि आप स्कूल के साथ जुड़े रहिए. ओके. आप लोग सब आइए. उत्साह दीजिए बच्चे लोगों को. बच्चे लोग का जोश देखिए और टीचर्स का मेहनत को आजमाइए. वाव, व्हेरी नाइस. देखा आपने, तो ये सब चीजें यहाँ पे चल रही है. मॅडम, तुम्ही आम्हाला दाखवू शकता की इथे कशी तयारी चालू आहे ते? हो, चला मी तुम्हाला दाखवते. ओके, चला. आता आपण बेसमेंट मध्ये आलेलो आहोत. आपण आता मुलांची तयारी कशी चालू आहे? 1 August 2025 at Sitco Auditorium, Babashi. I'll be seeing the run through tomorrow, but for today, all the best. Thank you. And teachers, I see you all enthused, dancing. You are in the groove. Keep the spirits on. We want your best foot forward. Looking forward to an amazing show. Poddar CBSE Nerul rocks. So, आता आपल्या सोबत आहेत या शाळेच्या व्हाईस प्रिन्सिपल श्रीमती गौरी भट्टाचार्य मॅडम. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या कार्यक्रमाविषयी त्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार मैडम. अवश्य. इस बार हम लोग सोच रहे थे कुछ अलग करें. बच्चे कुछ बुक्स पढ़ते नहीं हैं. टीचर्स हमेशा बोलते हैं मैम हम लोग पढ़ाते हैं पर बच्चों को इंटरेस्ट नहीं लगता. तो इस बार हमने सोचा लेट्स डू समथिंग डिफरेंट. Why not bring the books live on stage? So this year, grade 5th to 8th are bringing the books live on stage. जो एमिनेंट ऑथर्स हैं, प्रेमचंद बोलिए, लियो टॉल्स्टॉय, साकी, बहुत सारे, अमित चित्रकथा, बहुत सारे ऐसे प्रसिद्ध ऑथर्स जो हम लोग पढ़ के बड़े हुए हैं. हम लोग चाहते हैं बच्चे भी पढ़ना शुरू करें. तो हम लोग थीम लिए हैं इसी ऑथर्स के क्रिएशंस विल बी लाइव ऑन स्टेज. चिल्ड्रन विल एंजॉय. घर जाके मम्मी पापा को बोलेंगे हमें भी बुक्स खरीद के दो. हम लोग सोशल मीडिया नहीं, टैब नहीं, फोन नहीं, हमें बुक्स चाहिए. सो इस साल हमारा यही प्रयत्न है. वेरी नाइस. मैम, आपका ये जो एनुअल फंक्शन है, ये देखने के लिए जो पेरेंट्स आएंगे तो उनको आप क्या मैसेज देना चाहते हो इसके दौरान?
मैं पेरेंट्स को यहाँ यही बोलना चाहती हूँ कि देखिए, इट इज़ पॉसिबल अगर हम लोग थोड़ा प्रयत्न करें, सब मिलके, स्कूल, पेरेंट्स, सब मिलके अगर थोड़ा प्रयत्न करें, बच्चों को वापस ये लाइब्रेरी में ला सकते हैं, बच्चों को बुक वर्म्स बना सकते हैं, और बच्चे बहुत जोश से ये परफॉर्म जब देखेंगे तो फिर उनको भी लगेगा क्यों ना हम ये बुक्स पढ़ें, और let us delve into the huge world of books. Why not take advantage of that? तो हम लोग पेरेंट्स को यही बोलेंगे हमेशा, आप भी बुक्स पढ़िए फिर से और बच्चों को भी पढ़ाइए, बहुत अच्छा रहेगा। थँक्यू। आता आपल्यासोबत आहेत इव्हेंट कोऑर्डिनेटर कृष्णप्रिया मॅम, तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या कार्यक्रमाविषयी त्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम. हे जे वार्षिक स्नेह संमेलन आपल्या शाळेमध्ये चालू आहे त्याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल? Yeah. Our school's annual day is a celebration of our students' talent, determination, and hard work. या कार्यक्रमाचे जे स्पेशलायझेशन आहे किंवा तुमचं काहीतरी एक विशेष किंवा एक वेगळं पण असेल तर त्याविषयी आम्हाला काय सांगाल? Yeah. Here, our annual day it has mainly 5 segments, and I would like to highlight the now segment. And I'm very delighted to share the theme of the last event, that is Shaurya Ki Senani, a salute to the Indian Armed Force. खूप सुंदर अशा विषयावरती तुम्ही एक थीम तयार केलेली आहे. त्या Yeah. सगळ्या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जो अभी थीम चल रही है इसके रिगार्डिंग आप क्या बताना चाहेंगे? Yeah, well, our last event I have already told the topic or the theme, that is Shaurya Ki Senani, a salute to the armed force. Okay. Here in this segment we are including different dance performances, mime art, Okay, enactments, and patriotic song. nice. And I'm very much sure that it will be it will give a deep pride and emotion to the audience. Nice. देखा टीचर्सचं तुम्हाला कसं सहकार्य दाखवलं आहे? Ma'am, for each event we have teachers in charge and we have special annual day coordinators. So here teachers and students, they are working tirelessly to ensure that our event should be a grand success and a memorable one. And for the last event, I should ensure that this will be a grand success and it will be a goosebump worthy. तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप खूप छान वाटलं. थँक्यू. आहेत कोऑर्डिनेटर शहाना मॅडम, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की या हे जे फंक्शन चालू आहे त्याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. तर आमची मुलं खूप उत्साहित आहेत. आमचे टीचर पण खूप मेहनत करून आहे. 1 वर्षाची त्यांची 1 दिवसाची पासून त्यांची मेहनत आहे. आता आम्ही फक्त वाट बघतो की 1 ऑगस्टला आम्ही सगळे म्हणजे ते प्रोग्राम कसं होणार. We are also excited and we are waiting. The students are going to rock the show and our show is just going to be fantastic. येस, शुअर शुअर. ऑल द बेस्ट फॉर दॅट. Thank you so much. हे आम्हाला सांगू शकता? हे आम्ही एक डान्ससाठी प्रॉप्स बनवत आहोत आणि हे अॅन्युअल डे मध्ये काहीतरी नवीन आणि काहीतरी छान दिसण्यासाठी. मॅडम जी आम्हाला माहिती दिली त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि तुमची तयारी करून आम्हाला खूप छान वाटलं. तुमच्या या इव्हेंटसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. हो, तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप छान वाटलं. थँक्यू.